नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील मका, मूग, काकडी, टोमॅटो आणि डाळिंब या महत्त्वाच्या शेतीमालाच्या ताज्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत। सांगली मिरज बाजारात मक्याची आवक 85 क्विंटल झाली होती, मात्र सरासरी दर 2550 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर होते। अहमदपूर बाजारात मक्याची आवक किरकोळ म्हणजेच 3 क्विंटल झाली होती, तर दर प्रति क्विंटलला सरासरी 2000 रुपये मिळाला होता। मालेगाव बाजारात मक्याची आवक 26 क्विंटल झाली होती, तर सरासरी दर 2200 रुपये प्रति क्विंटल झाले। अकोला बाजारात मुगाची आवक 38 क्विंटल झाली होती, सरासरी दर 6785 रुपये प्रति क्विंटल होते। चोपडा बाजारात मुगाची आवक 15 क्विंटल झाली होती, मात्र सरासरी दर 6600 रुपये प्रति क्विंटल वर स्थिर होते। अहमदपूर बाजारात मुगाची आवक 3 क्विंटल वर स्थिर होती, सरासरी दर 6334 रुपये प्रति क्विंटल झाले। नागपूर बाजारात काकडीची आवक 300 क्विंटल झाली होती, तर सरासरी दर 1750 रुपये प्रति क्विंटल झाले होते। तर मोशी बाजारात लोकल काकडीची 220 क्विंटल झाली, तसंच सरासरी दर 3500 रुपये प्रति क्विंटल झाले। श्रीरामपूर बाजारात काकडीची आवक 24 क्विंटल वर स्थिर होती, सरासरी दरही 1400 रुपये प्रति क्विंटल वर स्थिर राहिले। आज अकलूज बाजारात भगवा डाळिंबाची आवक 342 क्विंटल वर झाली, तसंच सरासरी दर 14100 रुपये प्रति क्विंटल झाले। तर सांगली बाजारात 30 क्विंटल झाली होती, मात्र सरासरी दर 8000 रुपये प्रति क्विंटल झाले। नागपूर बाजारात डाळिंबाची आवक 8 क्विंटल झाली होती, सरासरी दर 5000 रुपये प्रति क्विंटल वर स्थिर राहिले। आज कोल्हापूर बाजारात टोमॅटोची आवक 291 क्विंटल वर झाली होती, मात्र सरासरी दर 1200 रुपये प्रति क्विंटल झाले। तर नागपूर बाजारात टोमॅटोची आवक 700 क्विंटल झाली होती, तसंच सरासरी दर 1800 रुपये प्रति क्विंटल झाले। खेड चाकण बाजारात टोमॅटोची आवक 265 क्विंटल झाली होती, मात्र सरासरी दर 3000 रुपये प्रति क्विंटल झाले। दररोज मार्केट बुलेटिन ऐकण्यासाठी ॲग्रोवनला आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।